जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर कृपया सबस्क्राईब करा. चांदण्या रात्रीची कबुली. गावाच्या अगदी कडेला असलेली ती जुनी पडकी हवेली, जिच्या भिंतींनी काहीतरी कहाण्या ऐकल्या होत्या. तिथे माधव काका आणि कमला काकू राहायचे. कमला काकूच्या सौंदर्याची, त्यांच्या खोल डोळ्यांची आणि त्यांच्या मनमोहक हास्याची चर्चा तर अख्ख्या गावातच होती. त्यांची चालण्याची ढब मोठी नाजूक होती आणि त्यांच्या हसण्यात तर काहीतरी जादूच होती, जी कोणालाही त्यांच्याकडे ओढून घ्यायची. पण एक माणूस असा होता, ज्याच्यासाठी काकू फक्त एक खूबसूरत बाई नव्हत्या, तर त्यांच्या हृदयाची धडकन होत्या. राजू गावातील एक उमदा तरुण नुकताच तरुण्यात पदार्पण करत होता आणि त्याला काकूंच्याबद्दल एक न बोलता येणारा आकर्षक वाटू लागले होते. त्याला माहीत होतं की ही भावना कोणाला सांगण्यासारखी नाहीये, पण जेव्हा कधी काकू त्याच्या जवळपास असायच्या तेव्हा त्याचं स्वतःवरचं नियंत्रण राहायचं नाही. प्रत्येक सकाळी जेव्हा तो शेताकडे जायचा तेव्हा त्याचं मन कसं तरी हवेलीच्या बाजूने जाण्याचा बहाणा शोधायचं. कधी काकांची मदत करण्याच्या नावाखाली, तर कधी काकूंसाठी गावातून काहीतरी आणायचं सांगून. पण त्याच्या डोळ्यात जी चमक होती ती त्याच्या दिवाणगीची साक्ष देत होती. कमला काकूंनाही हे सगळं जाणवत होतं. त्यांना माहीत होतं की राजूच्या नजरेत फक्त एक साधा आदर नाही, तर आणखीन काहीतरी लपलेलं आहे. त्या जेव्हा कधी त्याला बघायच्या तेव्हा त्यांच्या ओठांवर हलकीशी मोहक स्माईल उमटायची. ती पावसाळ्याची रात्र होती. एक दिवस माधव काका गावाला गेले. हवेलीत फक्त काकू एकट्याच होत्या. राजूला जेव्हा ही बातमी समजली तेव्हा त्यांच्या हृदयाची धडधड वाढली. रात्र झाली तर अचानक वातावरण बदललं. आभाळात काळे ढग जमा झाले आणि हलका पाऊस सुरू झाला. हवेलीच्या गच्चीवर कमला काकू एकट्या उभ्या होत्या. पावसाळ्याच्या थेंबांनी आपला तळहातावर झेलत होत्या. त्यांचे मोकळे केस वाऱ्यात फडफडत होते आणि हलक्या चांदण्यात त्या आणखीनच सुंदर दिसत होत्या. राजू हे सगळं बघत होता. त्यांच्या मनात सारखं येत होतं की आज त्याला आपल्या मनातील गोष्ट सांगूनच टाकायची. त्याने हळूहळू पावलं उचलली आणि तो हवेलीच्या आत शिरला. गच्चीवर पोचल्यावर त्याने हळू आवाजात हाक मारली, काकू. काकूंनी मागे वळून पाहिलं. त्यांच्या डोळ्यात हलकीशी खोडकर नजर होती. जणू त्यांच्या आधीपासूनच माहीत होतं की राजू इथे येणार आहे. घाबरलास की काय राजू? काकूंनी हसून विचारलं. राजूने स्वतःला सावरत म्हटलं, नाही घाबरलो, पण काय माहीत तुमच्याजवळ आलो की काही बोलताच येत नाही. काकू काही क्षण त्याच्याकडे बघत राहिल्या, पण हळूच त्यांच्या आणखीनच जवळ आल्या. पहिल्यांदाच दोघांच्या मनातल्या गोष्टी ओठांवर येणारच होत्या. पाऊस आता आणखीनच हलका झाला होता, पण हवेलीच्या गच्चीवर एक वेगळीच ऊब जाणवत होती. राजू, तुला मायाशी काही बोलायचं आहे का? काकूंनी हळू आवाजात विचारलं. राजू कापऱ्या आवाजात म्हणाला, मी तुम्हाला कधी चुकीच्या नजरेने बघितलं नाही, पण जेव्हा कधी तुम्हाला बघतो तेव्हा असं वाटतं की मी कुठेतरी हरवून गेलो आहे. नाही माहीत हे काय आहे, पण जेव्हा तुम्ही जवळ असता तेव्हा सगळं जग थांबून जातं. काकूंचे डोळे हलकेच ओले झाले होते. त्यांनी हळूच आपला हात त्यांच्या गालावरती ठेवला आणि म्हणाल्या, तुला माहीत आहे राजू, काही भावना अशा असतात ज्यांची कोणतीही व्याख्या नसते. कदाचित हा तोच एहसास आहे. राजूच्या हृदयाची धडधड आणखीनच वाढली. काकूंनी त्याचा हात पकडला आणि त्याला आपल्याजवळ ओढलं. जर हीच मोहब्बत असेल तर हो राजू, मी पण ती अनुभवली आहे. चांदण्या रात्रीची कबुली. राजू आणि काकू हवेलीच्या गच्चीवर उभे होते. त्यांच्यामध्ये आता कोणतीही भिंत नव्हती. काकूंनी हळूच म्हटलं, हे बरोबर आहे की चूक याचा फैसला दुनिया करेल. राजू, पण आपल्या मनाच्या आवाजाला कधी दाबू नकोस. राजूने हळूच त्याचे दोन्ही हात आपल्या हातात घेतले आणि हलकेच आपल्या हृदयाजवळ ठेवले. पावसाचे थेंब अजूनही हवेलीच्या गच्चीवर पडत होते, पण राजू आणि काकूसाठी आता कोणतीही दुनिया नव्हती. तो क्षण होता
जो कायम त्यांच्या आठवणीत घर करून राहिला. कथा इथे संपते. तुम्हाला ही कहाणी कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा. अशाच आणखीन कथा ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.